पारनेर येथे वृद्ध महिलेस धमकी, घरफोडीत चोरी करणारा आरोपी गणेश काकडे अहिल्यानगर एलसीबीच्या जाळ्यात। 22 नोव्हेंबर रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास फिर्यादी श्री हौसाबाई कोंडाजी वय वर्ष 50 राहिंजवाडी माळकूप तालुका पारनेर हे त्यांच्या घरामध्ये झोपलेले असताना फिर्यादीस उठता बसता येत नसल्याने फिर्यादीची सून इंदुबाई हिने घरास बाहेरून कुलूप लावले होते। त्यानंतर कोणीतरी अज्ञात 2 चोरट्यांनी फिर्यादी झोपलेल्या घराचे कुलूप बाहेरून तोडून घरात येऊन फिर्यादीस हाताने दाबून धरून तू गप्प पडून राहा असे म्हणून काहीतरी वस्तूचा धाक दाखवून तू आरडाओरड केलास तर तुला जीवे ठार मारून टाकू असा दम देऊन फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले। सदर घरफोडीच्या घटनेबाबत पारनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक विश्लेषण व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेत असताना 30 नोव्हेंबर रोजी माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे गणेश रमेश काकडे हा त्याच्या साथीदारासह केला असून तो सध्या नेप्ती नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तत्काळ सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश रमेश काकडे असे असल्याचे सांगितले। तर सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा तो व त्याचा साथीदार अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले गंड्या अर्पण भोसले यांच्यासोबत केल्याचं सांगितलं। त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपीच्या सांगण्याप्रमाणे सोन्याच्या धातूची मणी, कानातील कुडके, सोन्याची नथ असा एकूण 62,956 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सेच आरोपी नामे गणेश रमेश काकडे याच्याकडे विश्वासात घेऊन आणखी गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याच्या साथीदारांसह अनेक गुन्हे केल्याचं कबूल केलंय। अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।